खोक्याच्या घरावर बुलडोजर, वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर। यापूर्वी घराच्या झाडाझडतीमध्ये वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानानं रवाना। पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिणकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिणकरवर गुन्हा, तर खिणकर कराडपेक्षा मोठा आका, ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप। बीडमध्ये दादा खिणकरनं मारहाण केलेल्या ओंकार सातपुतेचा व्हिडिओ समोर। ओंकार सातपुतेकडून टोळक्यासह एका तरुणाला अमानुष मारहाण। देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतायत। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधल्या मारहाणीच्या व्हिडिओंवर जरांगेंचा आरोप। दारूच्या दुकानावर कारवाई दरम्यान जमावाकडून पोलिसांवरच दगडफेक। जालन्याच्या परतूर इथली घटना। गुळखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दारूबंदी पथकावर हल्ला। एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी जखमी। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, आडनावाचा उल्लेख काढणार। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचा निर्णय। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। 15 मार्चपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। देशभरात आज होळीचा उत्साह। रत्नागिरीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये पौर्णिमेचे होम। अमरावती जळगावात पारंपरिक नृत्य करत होळी साजरी।